आज आपण वांगी बटाट्याची छान अशी भाजी करणार आहोत। त्यासाठी सगळ्यात अगोदर वांगी कापून घेऊन मिठाच्या पाण्यात ठेवून देऊ, म्हणजे ती काळी पडणार नाही। त्यानंतर बटाट्याच्या पण चौकोनी बारीक फोडी करून पाण्यात ठेवून देऊ। त्यानंतर गॅसवर कढई ठेवून थोडे तेल टाकून घ्यायचे आणि त्यामध्ये थोडे खोबरे टाकून लालसर होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचे। खोबरे काढून त्याच कढईत कांदा टाकून लालसर होईपर्यंत भाजायचे। कांदा भाजत आल्यानंतर त्याच्यातच आलं, लसूण, शेंगदाणे, चिरलेले टोमॅटो टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचे। त्यात थोडे मीठ टाकून चांगले परतून घ्यायचे। टोमॅटो शिजला की सगळे काढून एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आणि थोडी कोथिंबीर टाकून बारीक करून घ्यायचं। त्यानंतर गॅसवर तीच कढई ठेवून त्यात 2 पळी तेल ओतून घ्यायचे। तेल गरम झाले की त्यात मोहरी, जिरं, कढीपत्ता, लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला, हळद, बारीक करून घेतलेला मसाला टाकून छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। तुम्ही बघू शकता मसाल्याला तेल चांगलं सुटले, त्यामुळे त्यात बारीक चिरलेला कांदा, चवीनुसार मीठ टाकून चिरलेली वांगी, बटाटा त्यात टाकून छान असं मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर 2-3 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे वांगी बटाटा लवकर शिजतो। त्यानंतर त्यात गरम केलेलं पाणी ओतायचंय। भाजी थोडी घट्टच पाहिजे, त्यामुळे मी थोडंसंच पाणी ओतलंय। त्यानंतर 7-8 मिनिटं बारीक गॅस करून भाजी शिजून घ्यायची। भाजी शिजल्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि तयार आहे आपली वांगी बटाट्याची भाजी।